कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी अनुष्का बद्दल एकही वाईट शब्द ऐकून घेणार नाही। पण देवी आई, आज तुम्हाला माझं ऐकून घ्यावंच लागल। या अनुष्का मॅडमनी तुमच्या डोळ्यांवर विश्वासाची आणि प्रेमाची पट्टी बांधली देवी आई, म्हणून तुम्हाला सत्य काय आहे ना हे दिसत नाही। या अनुष्का मॅडम जशा दाखवतात तशा अजिबात नाहीये। त्यांच्या मनात आपल्या समद्यांबद्दल लई द्वेष आहे। मला सतत असं का वाटतंय की माझ्याच घरात माझ्या नजरेआड काहीतरी घडतंय, ते मला दिसत नाहीये। फक्त एकदा विश्वास ठेवा माझ्यावर, नाहीतर तुमच्यावर पश्चातापाची येळ येईल। देव करो ना अशी येळ कुणावर बी नको यायला। कधी कधी प्रत्यक्ष पुराव्यांपेक्षा माणसाचा सबूत लई महत्वाचा असतो, पण आता माझ्याकडे तेवढा येळ नाही। तिकडे काही जणांचा जीव धोक्यात आहे। मी जर का पुरावे शोधत बसले ना तर त्यांचा जीव वाचवता येणार नाही। पारूने मंत्र्यांची मागितलेली शिफारस आज पहिल्यांदा पारू वरच्या आवाजात बोलली। त्यात गेल्या काही दिवसात आजूबाजूला घडणाऱ्या घटना ह्यांचा नक्कीच एकमेकांशी काहीतरी संबंध आहे, पण मला ते अजून दिसत नाहीये। थांब अनुष्का। अनुष्का, असं चोरासारखं लपून छपून तेच लोक जातात ज्यांनी काहीतरी चुकीचं केलं असेल। तू काही चुकीचं केलंयस का? नाही, मी कुठे चोऱ्यासारखी चालली आहे। मॅम, तुम्ही पारूचं ऐकून प्लीज माझ्यावर संशय घेऊ नका। हे बघ, पारू उगाच कोणावरही असे आरोप करणार नाही। मॅम, पण ती तुमच्यावरती आवाज चढवून बोलत होती। सत्याचा आवाज मोठाच असतो। अनुष्का, हे बघ, तू या घरची होणारी सून आहेस, त्यामुळे पारूने जे काही आरोप केलेत ते खोटे ठरावेत अशीच माझी मनापासून इच्छा आहे। पण हे सगळं क्लिअर होईपर्यंत तू हे घर सोडून कुठेही जाऊ नयेस असं मला वाटतं। पण माझी एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे, मी ती मिस नाही करू शकत। हो, पण ती इम्पॉर्टंट मीटिंग उद्या सुद्धा होऊ शकते। आता किर्लोस्कर कुटुंबासोबत जे काही घडतंय त्यात मी कुठल्याच प्रकारची रिस्क घ्यायला तयार नाहीये। मॅम, मला सावित्री, सावित्री, अनुष्का मॅमना त्यांच्या रूमकडे घेऊन जा, आणि जोपर्यंत मी सांगत नाही त्या या घरातून बाहेर जाणार नाहीत हे बघायची जबाबदारी तुझी। हो मॅडम। मॅम, तुम्ही जे काही करताय ना ते योग्य नाहीये। अनुष्का मॅडम, चला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।